नमस्कार मित्रांनो, कसे आहात? हॅलो, कसे आहात? सगळे बरे आहेत ना? सगळे मजेत असतील, सगळे बरे असतील असं समजूया आणि आपल्या छोट्याशा व्हिडिओला आज सुरुवात करूया. मित्रांनो, मी आहे नाशिकच्या उपनगराच्या बाहेर. आपल्याला दिसतच असेल की या ठिकाणी नवीन नवीन प्लॉट पडलेले आहेत. अशा ठिकाणी मी उभा आहे. संध्याकाळची चक्कर असते, एक चक्कर मारण्यासाठी, थोडंसं आरोग्यासाठी लक्ष द्यायचं म्हणून हा प्रपंच असतो. तर मित्रांनो, नाशिकमधल्या हवामानाविषयी मी तुम्हाला थोडंसं सांगतो. तर नाशिकमध्ये जवळजवळ मला वाटते 8 मेपासून पाऊस सुरू आहे. 8 मेपासून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि अजूनपर्यंत पाऊस चालूच आहे नाशिकमध्ये. आणि धो 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 असा पाऊस पडतो. आपण सगळीकडे असं ओलसर जमीन झालेली दिसते, अशी ओलसर. आता मी सिटीच्या बाहेर आहे, थोडंसं सिटीच्या बाहेरच्या भागात जिकडे प्लॉट पडले त्या ठिकाणी असल्यामुळे हे तुम्हाला सगळं असं दाखवता येऊ शकतं. परंतु आतमध्ये सिटीमध्ये काही इतकं ओलसर वाटत नाही, कारण जिकडे तिकडे डांबरी रस्ते, कॉलनी रोड वगैरे असल्यामुळं काहीच समजत नाही तिथं की पाऊस पडला की जास्त पडल्यासारखं वाटत नाही. परंतु बाहेर आल्यानंतर पावसाची तीव्रता जाणवते. माती अशी लोण्यासारखी मऊ झालेली दिसून येते. आता मी तुम्हाला दुसऱ्या कॅमेऱ्यानं दाखवलं असतं, परंतु नाशिकमध्ये सगळीकडे असं हिरवंगार पसरलेलं आहे. नाशिकच्या बाह्य भागामध्ये शेती वगैरे, आणि शेतीमध्ये जर गेलं तर तिथे ओढ्या ओगळी पाण्याचे स्तोत्र असे भरून वाहत आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की वातावरण पूर्णपणे ढगाळ आहे, पूर्णपणे ढगाळ वातावरण दिसतं नाशिकमध्ये. आणि आता नाशिककर बी पावसाला कंटाळलेले आहेत बरं का. पाऊस नको असं वाटायला लागलं आहे. सगळ्यात जास्त पाऊस नाशिकला झाला असं यावेळी वाटतं, कारण 8 मेपासून ते आत्तापर्यंत सलग पाऊस चालू आहे. सलग म्हणजे थोडा थोडा थांबतो मध्ये, परंतु पावसानं असं विश्रांती घेतलीच नाही. आणि हा पाऊस कधी विश्रांती घेतोय असं वाटू लागलेलं आहे. एवढा मोठा पावसाळा हा माझ्या पाहण्यामध्ये हा पहिल्यांदाच असेल असं वाटतं. तर पाऊस नको रे बाबा, पाऊस आता असं वाटायला लागलेलं आहे. हे पहा, माझ्या पाठीमागे बिल्डिंग आहे. ही नाशिक शहरातली राधाकृष्णनगर, श्रमिक नगर या भागातली ही बिल्डिंग दिसते.